मित्रांनो नमस्कार. शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, दीर्घकाळ टिकून जर आपल्याला मार्केटमधून पैसा बनवायचा असेल तर आपला पोर्टफोलिओ हा कसा असला पाहिजे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्या पोर्टफोलिओमध्ये कोणत्या कंपन्या ठेवायच्या. पोर्टफोलिओमध्ये आपण ज्या कंपन्या ठेवणार आहोत त्या कंपन्या म्हणजे आपण 4-6 महिन्यासाठी आलो असाल तर ह्याचा काहीही उपयोग नाही. मार्केट आपल्याला मग समजणार नाही, मार्केट आपल्याला पैसे मिळवून देणार नाही. मार्केटमध्ये जर आपण 3 ते 5 वर्षाच्या पुढं टिकलो तरच आपला पैसा बनू शकतो. कमीत कमी 3 वर्ष ते 5 वर्ष आपण मार्केटमध्ये टिकलं पाहिजे तरच पैसा बनेल. आणि कंपन्या त्याच खरेदी केल्या पाहिजे ज्याचे फंडामेंटल चांगले आहेत. आणि दुसरी गोष्ट की ज्या कंपन्या जर आपल्याला डिस्काउंटवर मिळत असेल तर अजूनही चांगली गोष्ट आहे. तर अशा कंपन्या जर खरेदी केल्या तर आपल्याला भविष्यामध्ये चांगले रिटर्न मिळतात. आणि ह्याचबरोबर जर कंपन्या कर्जमुक्त मिळाल्या तर त्याच्यात अजूनही चांगली गोष्ट आहे. कंपन्या डिस्काउंटमध्ये खरेदी केल्या तर आपलं प्रॉफिट भविष्यामध्ये जास्त वाढेल. आणि त्या कर्जमुक्त असतील तर भविष्यामध्ये येणाऱ्या ज्या काही त्या कंपन्याला अडचणी असतील त्या अडचणी त्या सहज पार करून पुढं जाऊ शकतात. तर अशा कंपन्या जर आपण पोर्टफोलिओमध्ये ॲड केल्या तर आपला परतावा भविष्यामध्ये चांगला झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. तर आज मी तुम्हाला 4 केमिकल कंपन्या सांगणार आहे. केमिकल हे मागच्या 2-3 वर्षापासून चालत नाही, ही आपल्याला संधी आहे. आणि केमिकलनंच मार्केटमध्ये सर्वात जास्त रिटर्न मिळवून दिलेले आहेत. मागचं जर आपण पाहिलं तर सगळ्यात जास्त रिटर्न हे केमिकलनंच आपल्याला मिळवून दिलेले आहेत. आणि सध्या केमिकल आपल्याला आपली म्हणजे नशीब चांगलं आहे की केमिकल आपल्याला आज खाली मिळत आहे. अशा केमिकल कंपन्या जर आपल्या पोर्टफोलिओमध्ये निवडून आपण ॲड केल्या तर आपला परतावा भविष्यामध्ये आपल्याला चांगला मिळू शकतो. पहिली कंपनी आपण पाहणार आहोत क्लीन सायन्स. आणि मी जे सांगतोय की ह्या कंपन्या डिस्काउंटवर मिळायला पाहिजे, सपोर्टवर खरेदी केल्या पाहिजे, त्याचबरोबर त्या कर्जमुक्त असल्या पाहिजे. तर त्याचबरोबर जर त्या लीडिंग असतील तर अजून त्याच्यामध्ये चांगली गोष्ट आहे. आणि इतर जागतिक लेवलला लीडिंग कंपनी असलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि ही कंपनी जेव्हापासून लिस्ट झाली त्याच्यापेक्षा खाली आपल्याला पाहायला मिळत आहे. मार्केट कॅप 13,800 करोडचा आहे. 1299 प्राईस चालू आहे. आणि 54चा पी आपल्याला पाहायला मिळत आहे. ROCE 44, ROE 33, फेस व्हॅल्यू 1. इथं बघा चांगले EPS ह्या कंपनीचे वाढलेले आहेत. मागच्या 2 क्वार्टरमध्ये प्रॉफिट कमी झालेला आहे तरीही ही कंपनी आपल्याला मीडियन पीच्या खाली मिळत आहे. मीडियन पीच्या खाली ही कंपनी आपल्याला मिळत आहे. त्यामुळे ही अंडर व्हॅल्यूड आहे, स्वस्तामध्ये मिळत आहे. आणि लिस्ट झालेल्यापेक्षाही आपल्याला कमीमध्ये मिळत आहे. बघा इथं कर्जमुक्त आहे. त्याच्यानंतर सेल्स पाहिले तर मार्च 2018ला 241 करोडचे सेल्स आज 3 क्वार्टरचे 781 आलेत. मागच्या वर्षी 936 पर्यंत होते. तर 3 क्वार्टरचे 781 पर्यंत आलेले आहेत. म्हणजे कंपनीचे सेल्स आपल्याला कंटिन्यू आणि चांगले वाढलेले पाहायला मिळत आहेत. प्रॉफिट 49 करोडचं प्रॉफिट आज 254 करोडपर्यंत आलेलं आहे. हे 3 क्वार्टरचं आहे. मागच्या वर्षी 295 करोडचं प्रॉफिट झालेलं आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे जवळपास प्रॉफिट हे 6 पट झालेलं आहे. सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ एकदम छान आहे. सध्या 2 क्वार्टरचे जे कमी आले त्याच्यामुळे इथं आपल्याला मायनस दिसत आहे. पण भविष्यामध्ये ही कंपनी आपल्याला चांगले रिटर्न मिळवून देऊ शकते. सध्या आपल्याला संधी आहे यामध्ये गुंतवणूक करायची. प्रमोटर होल्डिंग 75%, जवळपास पूर्ण 75%. आणि आपणही थोडे सुधारलो म्हणायला हरकत नाही. 12.29 होती तर 13.98 म्हणजे 14% आपली होल्डिंग वाढलेली आहे. पब्लिक हळूहळू हुशार होत आहे. FII 5.92, DII 5.13 आहे. चार्ट बघितला तर बघा चार्टमध्ये तुम्हाला लक्षात येईल की कंपनी इथं लिस्ट झाली होती जवळपास 1600च्या आसपास, आज 1300ला मिळते. बरोबर आहे. 1299 वर कुठे गेली होती, ही 2600च्या वर गेली होती. इथं बघा तुम्ही 2600च्या वर गेली होती. म्हणजे 2600ची कंपनी आज आपल्याला 1300 म्हणजे बाय 1 गेट 1 फ्रीमध्ये मिळत आहे. अर्ध्या किमतीत ही कंपनी मिळत आहे. आणि बघा इथं जो सपोर्ट होता
हा सपोर्ट थोडा वर शिफ्ट झाला होता, इथंही थोडा वर शिफ्ट झाला होता आणि इथं सपोर्ट घ्यायला पाहिजे होता तिनं, पण मागच्या 2-4 दिवसात जे मार्केट पडलं त्यामुळं दुसऱ्या कंपन्या जेवढ्या पडल्या तेवढी ही पडलेली दिसत नाही. तुम्ही बघू शकता ही कंपनी तेवढी पडलेली नाही. अजूनही तिनं तिचे शेवटचा हा जो सपोर्ट होता शेवटचा, हा तिनं ब्रेक केलेला नाही, ती वरच आहे अजून. तर ह्यामुळे ही कंपनी किती स्ट्रॉंग आहे हे लक्षात येते. आता तिची खाली जाण्याची बिलकुल इच्छा नाही, ह्यावरून हे लक्षात येते. त्यामुळे ही कंपनी चांगली आहे. बघा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये नसेल तर ही ॲड करू शकता, पण अभ्यास करून तुम्ही स्वतः निर्णय घ्या, अभ्यास करा आणि मग ॲड करा. पुढची कंपनी आहे ॲथर इंडस्ट्रीज. स्पेशालिटी केमिकलमध्ये ही कंपनी काम करते आणि मार्केट कॅप पाहिलं तर 10,000 करोडचं मार्केट कॅप आहे. 806 करंट प्राईस चालू आहे. 82चा पी पाहायला मिळते. ROC 18, ROE 15.9 म्हणजे जवळपास 16, फेस व्हॅल्यू 10, म्हणजे भविष्यामध्ये स्टॉक स्प्लिट होऊ शकतो. हिचे बघा सध्या ह्या क्वार्टरला प्रॉफिट कमी आलेत म्हणून आपल्याला स्टॉक खाली मिळत आहे. क्वार्टरचे प्रॉफिट बघू नका, तर वर्षाचे प्रॉफिट जर पाहिले तर आपल्याला ते लक्षात येईल. हिचा मीडियन जो पी आहे त्याच्यापेक्षा खाली आपल्याला ही मिळत आहे आणि कर्जमुक्त आहे. मी आज ज्या 4ही कंपन्या आहेत त्या कर्जमुक्तच तुम्हाला दाखवणार आहेत. सेल्स पाहिले तर सेल्स 2015ला 1 करोड होता, तर आज 664 करोड आहे 3 क्वार्टरचा. किती सेल्स वाढले, किती झपाट्यानं ही कंपनीनं सेल्स वाढलेत हे तुम्ही बघू शकता. 24, 109, 201, 302, 450, 590 म्हणजे कुठेही डिप नाही. कंटिन्यू सेल्स आणि झपाट्यानं वाढलेले आहेत. प्रॉफिटही तसंच बघा. प्रॉफिट तुम्ही बघू शकता -1 करोडचं प्रॉफिट, नंतर 8, 23, 40, 71, 109 करोड, 130 आणि आता 3 क्वार्टरचं 125 आलं आहे. प्रॉफिट किती पटीनं वाढते बघा. 8 करोडचं प्रॉफिट दुसऱ्याच वर्षी 23 करोड झालं, म्हणजे 3 पट झालं प्रॉफिट. 23चं 40 झालं, 40चं 71 झालं, म्हणजे प्रॉफिटची किती झपाट्यानं दर दुसऱ्या वर्षी प्रॉफिट दुप्पटच्या पुढं झालं. कंपाऊंड सेल्स ग्रोथ व प्रॉफिट ग्रोथ ही आपण पाहिलेलीच आहे, चांगली आहे आणि इथं आपल्याला CAGR हे चांगले मिळणार आहे. अशाच कंपन्या शोधून आपण पोर्टफोलिओमध्ये ॲड केल्या तर भविष्यामध्ये आपल्याला जबरदस्त रिटर्न मिळू शकतात. वरूनही डिस्काउंटवर कंपनी मिळत आहे. 1100च्या पुढं 1200ला गेलेली कंपनी, इथं 1200ला गेलेली कंपनी आज 806 वर चालत आहे. 806 वर चालत आहे. अजूनही तिनं हा शेवटचा जो तिचा सपोर्ट इथं घेतला होता तो तिनं ब्रेक केला नाही, तिथं सपोर्ट घेऊन ती वर आहे. तर ही कंपनी ही चांगली कंपनी आहे. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये नसेल तर ही कंपनी तुम्ही या कंपनीवर लक्ष देऊ शकता. पुढची कंपनी आहे PI इंडस्ट्रीज. ही सुद्धा कंपनी लीडिंग प्लेयर आहे. म्हणजे अशा जर कंपन्या आपण, केमिकलचीच कंपनी आहे आणि अशा कंपन्या आपण ॲड केल्या तर आपला भविष्यात पैसा बनतोच. 1 रुपयाही मायनस होणार नाही. मार्केट कॅप 5,000 करोड, 3,649 करंट प्राईज आहे. स्टॉकचा पी पाहिला तर 34 आहे. मित्रांनो, ही जी प्राईज आहे 3,649, काल एकांनी प्रश्न विचारला होता की महागाची कंपनी घेण्यापेक्षा स्वस्ताची घेतलेली परवडते. तसं नसतंय. तुम्ही 100 रुपयाची कंपनी घेतली आणि 1,000 रुपये गुंतवले तर तुम्हाला किती शेअर येतील? 10 शेअर येतील. 100 रुपयाच्या कंपनीमध्ये 1,000 रुपये गुंतवले तर 10 शेअर येतील आणि ते 1,000 रुपयाला जर 10% वाढ झाली तर 100 रुपये वाढ होईल. पण 10 शेअर घेण्यापेक्षा 1,000 रुपयाचा एकच शेअर घेतला आणि 10% वाढ झाली तर किती 100 रुपये वाढ होईल. म्हणजे मार्केट हे टक्क्यावर चालत असतंय. तुम्ही स्वस्त घेतलं का महाग घेतलं त्याच्याशी काही घेणं देणं नाही. कंपनीची किंमत नाही. मार्केट हे टक्क्यावर चालतंय. तुम्ही किती पैसे गुंतवता त्याच्यावर ते आपल्याला रिटर्न मिळणार आहेत. ROC पाहिलं तर 21 आहे, 21.7. ROE 18.5 आहे. फेस व्हॅल्यू 1 आहे. हिचे बघा अजून काय पाहिजे सांगा तुम्ही. किती कंटिन्यू हिचे EPS म्हणजे प्रॉफिट कंटिन्यू वाढत आहे. अशी कंपनी आज आपल्याला कधीही, कोरोनामध्ये ती कुठं आली होती? हे बघा इथं कोरोनामध्ये इथं आली होती. आज आपल्याला ती तिथंच आलेली पाहायला मिळते. म्हणजे इतकी संधी आहे. हिचा मीडियन पी पाहिला तर किती वर आहे बघा तुम्ही, आणि ही कंपनी किती खाली मिळत आहे. तर अशी कंपनी जर आपल्याला आता अशी मिळत असेल तर आपला भविष्यात पैसा बनणार नाही का? आणि कर्जमुक्त आहे की नाही? चांगली कंपनी आहे. सेल्स पाहिले तर सेल्स
40 आहेत 2015ला, 7490 झालेत हे 3 क्वार्टरचे. सेल्स चांगले वाढलेले आहेत. नेट प्रॉफिट पाहिलं तर 188 करोडचं नेट प्रॉफिट 1593 पर्यंत आलेलं आहे. हेही 3 क्वार्टरचंच आहे, अजून त्याच्यात ॲड होतील. म्हणजे नेट प्रॉफिटही चांगलं वाढवलेलं आहे. सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ किती चांगली आणि सातत्य तुम्हाला पाहायला मिळेल सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथमध्ये. त्यामुळे इकडं आपल्याला काय होतंय, चांगले रिटर्न मिळतात. त्यामुळे ही कंपनीसुद्धा चांगली आहे. ॲग्रोकेमिकलमध्ये ही लीडर आहे. आणि चार्ट जर बघितला तर आज 3649 वर ही चालू आहे. वर जर पाहिलं तर ही 4000 पर्यंत गेलेली आपल्याला पाहायला मिळते. 400चा डिस्काउंट, 350 रुपयाचा डिस्काउंट आहे. पण तुम्ही बघू शकता की एवढी पडझड झाली मागच्या 2-4 दिवसामध्ये, पण ही कंपनी पडलेली आपल्याला दिसत नाही. म्हणजे स्ट्रेंथ बघा, कंपनी ही खाली यायला तयार नाही. त्याच्यानंतर FCL केमिकल कंपनी आहे. ही पण छोटी कंपनी आहे आणि ही कंपनी स्पेशालिटी केमिकलमध्ये टेक्स्टाईल, कन्स्ट्रक्शन, वॉटर ट्रीटमेंट, फर्टिलायझर, लेदर आणि पेंट इंडस्ट्रीला ही कंपनी आपलं केमिकल पुरवते. मार्केट कॅप 4000 करोडचा आहे. एकदम छोटी कंपनी आहे. 365 करंट प्राईस चालू आहे. 35चा PE आपल्याला पाहायला मिळते. ROCE 36.5, ROE 28.9 म्हणजे जवळपास 29, फेस व्हॅल्यू 2ची आहे. बघा, एवढी छोटी कंपनी असून तिचे कंटिन्यू कसे प्रॉफिट वाढलेले आहेत तुम्ही बघा. EPS कंटिन्यू वाढलेला आहे आणि ती मिड पीच्या जरी खाली आली नसेल तरी मिड पीच्या जवळ ती ट्रेड करत आहे. तुम्ही बघू शकता आता तिचा PE असा वर जात असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मिड पीच्या जवळच आहे. आणि ही कंपनी एवढी छोटी असून ह्या कंपनीमध्ये स्ट्रेंथ चांगलेली आहे आणि कर्जमुक्त आहे. सेल्स ग्रोथ पाहिली तर 2013ला 96 करोडचे सेल्स 554 पर्यंत आलेले आहेत. म्हणजे 6 पट सेल्स ह्या कंपनीनं केलेले आहेत. हेही 3 क्वार्टरचेच आहेत. नेट प्रॉफिट 8 करोडचं नेट प्रॉफिट 117 पर्यंत आले. किती पट वाढलं? त्याप्रमाणे मग शेअर प्राईज आपल्याला वाढलेली भविष्यामध्ये पाहायला मिळेल. एवढी छोटी कंपनी असून सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ जबरदस्त असल्यामुळं स्टॉक प्राईस CAGR बघा, 10 वर्षाचे 62%, 5 वर्षाचे 56%, 3 वर्षाचे 82% आणि सध्या 66% मिळालेले आहे. म्हणजे छोट्या कंपनीत जरी आपण थोडी गुंतवणूक केली तर आपल्याला रिटर्न भरपूर मिळतात. फक्त कंपनीचे सेल्स प्रॉफिट वाढणारे असले पाहिजेत. ज्या माणसाला इन्कमच नाही, त्याला पगारच नाही, त्याला आपण व्याजानं पैसे द्यायचे, तो कसा देईल परत? मग व्याजही गेलं आणि मुदलही गेलं. तर अशा कंपनीत पैसेच लावायचे नाही जिचं की उत्पन्नच नाही आहे. तर अशा कंपन्यामध्ये जर पैसा लावला तर आपला पैसा बनू शकतो. वरून जास्त डिस्काउंट नाही आहे कंपनीमध्ये. 450 पर्यंत किंवा 60 पर्यंत गेलेली आपल्याला इथं पाहायला मिळते. तुम्ही इथं बघू शकता. आणि आता 364 वर चालू आहे. ही कंपनी मागच्या 4 दिवसात पडली म्हणून आपल्याला डिस्काउंटवर मिळते, नाही तर ह्या सपोर्टवरती कंपनी काम करायला लागली. तुम्ही बघू शकता इथं हा सपोर्ट घेतला, इथंही तोच आणि त्या सपोर्टवर इथं थांबलेली आहे आणि आता 364 वर ही कंपनी चालू आहे. ही कंपनी चांगली आहे. तुम्ही अभ्यास करा. चांगल्या कंपन्या खाली आहेत. पोर्टफोलिओमध्ये जर भंगार कंपन्या तुमच्या भरलेल्या असतील तर त्या आता काढून टाका. लॉसमध्ये असेल तरी तुम्ही विकू शकता. निर्णय तुमचा आहे. म्हणजे कोणतेही कॉल नाही की विकाच म्हणतोय म्हणून. पण तुम्ही बघा, सगळं टेक्निकल इथं दिसतंय की कोणत्या कंपन्या आपल्याला भविष्यात पैसे देणार आहेत आणि कोणत्या कंपन्या देणार नाहीत, हे दिसतं इथं. तर अशा चांगल्या कंपन्या भरा, भंगार कंपन्या काढून टाका, पोर्टफोलिओ स्ट्रॉंग बनवा, म्हणजे भविष्यात चांगला तुम्हाला पैसा बनलेला दिसेल. मित्रांनो, व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.